नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत एआयसीसीटी न्यूज. कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे. सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे की 1 एप्रिल पासून या आपल्या भारतामध्ये लॉकडाऊन लागणार आहे. त्याचं कारण असं की तिकडे अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होणार आहे. इथे लॉकडाऊन लागणार आहे. हे अशी चर्चा होण्याचं कारण काय? तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना, सभागृहामध्ये संबोधित करत असताना पार्लमेंटमध्ये सांगितलं की कोविडजन्य परिस्थिती, कोविड सारखीच परिस्थिती पुन्हा आपल्यासमोर उद्भवलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये, कोविडच्या परिस्थितीमध्ये जसा आमच्या देशवासियांनी त्या संकटाचा सामना केला, त्याच पद्धतीनं संकटाचा सामना करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. याचा अर्थ लोकांनी असा काढला की कोविडमध्ये लॉकडाऊन लागलं होतं, त्याचप्रमाणे आताही लॉकडाऊन लागणार. कोविड काळाची परिस्थिती वेगळी होती. कोविड हा संसर्गजन्य आजार होता आणि म्हणून त्यावेळी लॉकडाऊन लावणं, माणसाचा संचारासाठी बंदी घालणं हे क्रमप्राप्त होतं. आताची जी युद्धजन्य परिस्थिती आहे, नक्कीच संकट मोठं आहे. परंतु या संकटातून काही संसर्गजन्य आजार होणार नाही, त्यामुळे माणसांच्या संचारावर कुठे लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती वेळ येणार नाही. मात्र एक तेवढंच खरं की हे युद्ध जसजसं लांबत जाईल, कालावधी जसजसा लांबत जाईल, तसतसं संकटांची देखील तीव्रता वाढत जाईल, संकटाचं स्वरूप वाढत जाणार आहे. उदाहरणार्थ, अशीच परिस्थिती राहिली आणि हॉर्मुझ समुद्र मार्गामधून जर तेल आयात आणि गॅस आयात ही थांबवली गेली किंवा ज्या स्पीडनं आता होतीये अशाच गतीनं जर राहिली, तर इंधनाचं संकट मोठं आमच्या देशासमोर येणार आहे आणि मग तशा परिस्थितीमध्ये माल वाहतूक, प्रवासी वाहतूक या सर्व वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे जर अशी परिस्थिती आली आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्टचं देखील इंधनाच्या अभावी जर पब्लिक ट्रान्सपोर्ट थांबलं किंवा आमचं गुड्स ट्रान्सपोर्ट जर थांबलं, तर मग सर्व अन्नधान्य असेल, ज्या नित्याच्या गरजेच्या वस्तू असतील, भाजीपाला असेल, या सगळ्यांची निर्यातीमध्ये जर ची अडचण आली आणि ही सप्लाय चेन जर डिस्टर्ब झाली, तर मात्र आणखी विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते. अजून एक संकटाची शक्यता मी सांगतोय, येईलच याची काही गॅरंटी नाही. मात्र हे युद्ध जर जसं बोललं जातंय की ते 6 महिने, 18 महिने जर चाललं, तर मात्र फार कठीण प्रसंगाला तुम्हाला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कदाचित आमचं सरकार आर्थिक आणीबाणी घोषित करू शकेल आणि जर आर्थिक आणीबाणी लागली, तर मग आमचे जे पैसे बँकेमध्ये आहेत ते आमच्या खात्यावर तर असतील, मात्र ते आम्हाला काढता येणार नाही. अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आणि म्हणून शक्यतो आपल्या जवळ आपली रोकड आपल्या जवळ ठेवा, जास्तीत जास्त रोकड आपल्या जवळ ठेवा आणि मग येणाऱ्या संकटाची आपल्याला कल्पना असली म्हणजे त्याची तीव्रता आपल्याला तेवढी जाणवणार नाही. आणि विनाकारण साठा करून ठेवू नका. इंधनाचा, पेट्रोलचा, डिझेलचा साठा करण्याच्या भानगडीत पडू नका. ज्या पद्धतीनं सध्या सप्लाय होतोय आणि आयात सुरू आहे, त्या पद्धतीनं आपली दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. राहिला प्रश्न एलपीजी गॅसचा, एलपीजी गॅसचा पुरवठा देखील होतोय, तो आता नियंत्रित केलेला आहे. त्याची बुकिंग करण्याची जी प्रक्रिया आहे, ऑनलाईन बुकिंग आहे. असे भ्रम पसरवले जातात की ऑनलाईन बुकिंग होत नाहीये, प्रत्यक्ष जाऊन बुकिंग करावं लागतं, म्हणून पॅनिक परिस्थिती निर्माण होऊन त्या गॅस एजन्सीच्या समोर मोठमोठ्या रांगा लागतात. अजिबात रांगा लावण्याची गरज नाही. गॅस एजन्सीशी संपर्क साधा, तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवरनं तुम्ही तुमचं सिलेंडर बुक करा. सिलेंडर बुक केल्यानंतर त्याचं पेमेंटही ऑनलाईन करून टाका आणि तुमच्याकडे जेव्हा ते सिलेंडर डिलिव्हरी येईल, त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे 25 दिवसानंतर तुम्हाला दुसरं सिलेंडर बुक करता येणार आहे आणि एक सिलेंडर घेतलं तर आपल्याला महिनाभर सिलेंडर घरी चालू शकतं. कुणीही पॅनिक होण्याची गरज नाही, मात्र सतर्क राहण्याची तेवढीच आवश्यकता आहे. नमस्कार.